नमस्कार मित्रांनो, आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी म्हणजे ब्रेकिंग न्यूज आलेली आहे. माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात ही बातमी आहे मित्रांनो. तर लाडकी बहीण योजनेमार्फत सरकार प्रत्येक महिलांना 10,000 रुपये देणार आहे मित्रांनो. तर चला आपण संपूर्ण याबद्दल माहिती जाणून घेणार आहे मित्रांनो. तसेच लाडकी बहीण योजनेची जी काही पहिल्या टप्प्यात ज्या महिलांनी फॉर्म भरलेला आहे त्या महिलांच्या याद्या जाहीर होणार आहे मित्रांनो. म्हणजेच ज्यांचे अर्ज स्वीकारले गेलेले आहेत त्यांची यादी जाहीर होणार आहे मित्रांनो. तसेच ज्यांच्या अर्जामध्ये काही त्रुटी असेल किंवा काही फॉल्ट असेल किंवा फॉर्म भरताना काही चूक झाली असेल मित्रांनो, तसे कळवण्यात येणार आहे लवकरच मित्रांनो. तर त्याचं जे काही डेट आहे ते फिक्स झालेलं आहे मित्रांनो. कोणत्या दिवशी आपल्याला कळणार आहे फिक्स झालेलं आहे मित्रांनो. आता याबद्दल संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. मित्रांनो, शिवसेना नेते संजय राऊत यांनी सरकारला प्रश्न केला आहे की 15 रुपयात काय होणार, म्हणजेच 1,500 रुपये महिन्यात महिलांना परवडणार नाही, तर तुम्ही 10,000 रुपये महिलांना द्या, अशी मागणी संजय राऊत साहेबांनी केलेली आहे मित्रांनो. तर अशी या 10,000 रुपयाची सत्यता आहे. अजून सरकारने याबद्दल काही ॲक्शन घेतलेली नाही मित्रांनो. तर 15 रुपये हेच महिन्याला महिलांना मिळणार आहे मित्रांनो. तसेच याबद्दल काही अपडेट आली तर मी तुम्हाला वेळेवरच कळेल मित्रांनो. आणि सर्व महिलांना तसेच राज्यातील तमाम CSC सेंटर तसेच अंगणवाडी सेविका तसेच ज्या काही आशा वर्कर्स फॉर्म भरत आहे मित्रांनो, त्यांचा एकच प्रश्न सध्या आहे की आमचे फॉर्म जे आहे ते पेंडिंग टू सबमिटेड असे दाखवत आहे मित्रांनो. तर जे काही ते तुमचे पेंडिंग फॉर्म आहेत ते सरकार आता त्याचीच पूर्ण चाचपणी करणार आहे मित्रांनो. म्हणजेच चेक करणार आहे की कोणाच्या फॉर्ममध्ये फॉल्ट आहे की योग्य रीतीने सर्व डॉक्युमेंट अपलोड केलेले असतील. म्हणजे ज्यांचं फॉर्म सगळे डॉक्युमेंट आणि फॉर्म व्यवस्थितरित्या भरलेला असेल त्यांना अप्रुव्हल देण्यात येणार आहे मित्रांनो. आणि ही तारीख जाहीर झालेली आहे की कोणत्या दिवशी आपल्याला कळणार आहे की कोणाचे फॉर्म अप्रुव्हल झालेले आहे किंवा कोणाचे रिजेक्ट झालेले आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो, आजची जी काही ब्रेकिंग न्यूज आहे, माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात पहिला टप्पा 1 जुलै ते 15 जुलै दरम्यान ज्या काही महिला भगिनींनी लाडकी बहीण योजनेचे ऑनलाईन फॉर्म भरले असेल त्या महिलांची यादी ही पहिले प्रसिद्ध होणार आहे. म्हणजेच या शनिवारी प्रसिद्ध होणार आहे मित्रांनो. जे काही शनिवार येणार आहे त्या शनिवारला प्रसिद्ध होणार आहे. म्हणजे 1 जुलै ते 15 जुलै दरम्यान ज्या काही महिलांनी फॉर्म भरलेले असेल किंवा अंगणवाडी सेविकांनी भरलेले असेल किंवा CSC सेंटर किंवा आपल्या मोबाईलवरून भरलेले असतील तर त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण फॉर्म भरलेला आहे त्या ठिकाणी या भगिनींना कळणार आहे की तुमचा फॉर्म रिजेक्ट झालेला आहे की अप्रुव्हल झालेला आहे मित्रांनो. ज्या महिलांनी 1 जुलै ते 15 जुलैच्या दरम्यान फॉर्म भरलेला असेल त्यांची जी काही यादी आहे मित्रांनो ती 27 जुलै रोजी म्हणजे शनिवारी जाहीर होणार आहे. म्हणजेच त्यांचे अप्रुव्हल झालेले आहे का रिजेक्ट झालेलं आहे त्या दिवशी कळेल मित्रांनो. आणि जर अप्रूव्ह झाले असेल तर त्यांना टेन्शन घ्यायचा काही विषय नाही. आणि ज्यांचे रिजेक्ट झाले असेल त्यांनी त्यांच्या अर्जामध्ये एडिट करायचं आहे मित्रांनो. जे काही त्रुटी असेल ती क्लिअर करायची. आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो, त्यानंतर जी काही पुढील 15 जुलै नंतर ज्या महिलांनी फॉर्म भरले असेल त्यांची पुढील शनिवारी पुढील यादी असे करत करत सर्व महिलांच्या याद्या जाहीर होणार आहे मित्रांनो. म्हणजे दर प्रत्येक शनिवारी ज्या काही महिलांच्या पूर्ण आठवड्यावर फॉर्म भरले गेले असेल त्यांच्या प्रत्येक शनिवारी ह्या याद्या जाहीर होणार आहे मित्रांनो. म्हणजेच जर महिलांनी अंगणवाडीत फॉर्म भरला असेल तर अंगणवाडी सेविकेकडे त्यांना कळेल की तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला आहे की अप्रूव्ह झाला आहे. तसेच त्यांनी मोबाईलवर भरला असेल तर नारी शक्ती दूत ॲप्लिकेशनवर भरलेले अर्ज यापूर्वी भरलेले अर्ज या ठिकाणी क्लिक केल्यावर त्यांना कळेल मित्रांनो. जर तुम्हाला नारी शक्ती ॲपवरून माझी लाडकी बहीण योजनेचा संपूर्ण फॉर्म घरी बसल्या कशा प्रकारे भरायचा याबद्दल काही माहिती हवी असेल तर यावर आपल्या चॅनलवर संपूर्ण व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहून घर बसल्या तुमचा फॉर्म भरू शकता मित्रांनो. तसेच याबद्दल अजून काही अपडेट आली तर मी तुम्हाला वेळेवर कळवेन मित्रांनो. धन्यवाद.